नमस्कार मंडळी, आपण पाहताय ज्ञान आधार क्रिएशन चॅनल. मी गणेश फुलंबळकर, चॅनलचा संस्थापक सदस्य. या चॅनल मार्फत आपण कथा सविता, राशी अशी कशी, भविष्य होईल असे 3-4 प्रकारचे कार्यक्रम चालू केलेले आहेत. तुमचा प्रतिसादही चांगला मिळतोय त्याला आणि वेगवेगळे प्रश्नही येत आहेत. निश्चित मला आवडतंय आणि शिकायलाही मिळतं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला तेच परत एकदा हे सांगू इच्छित. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे उल्लेख करेन की मी काही कोणी मोठा ज्योतिषशास्त्रज्ञ विद्याज्ञ म्हणून क्लेम करायला आलेलो नाही. या विषयावरची पुस्तकं भरपूर वाचली. त्यातली एक अतर्क्यता आणि त्याच्याबाबतच्या कल्पना याच्याबाबत अभ्यास करणं आवडतं. त्यामुळे ते एक्सप्लेन करणं आणि त्याच्यावर डिबेट करणं म्हणजे तुमच्यासारख्या सुज्ञ विचाराच्या व्यक्तींबरोबर त्याच्यात चर्चा करून काहीतरी वेगळं ज्ञान अजून मिळवणं हा याचा हेतू आहे. पण आतापर्यंत 4-5 ग्रह पापग्रह स्पेसिफिकली तपासले. आज आपण बोलणार आहे प्लुटोवर. मित्रांनो, सगळ्यात पहिले ही रिक्वेस्ट, माझे जे कोणी शास्त्रीय मित्र किंवा गुगल फ्रेंड्स किंवा या विषयावर तार्किकतेनं वाद घालणाऱ्या मित्रांना पहिल्यांदा सर्वप्रथम सांगतो की प्लुटो हा ग्रह नाही असं 2007 मध्ये सिद्ध झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींशी माझा कुठलाही संबंध नाही. मला त्याची शास्त्रीय ओळख किंवा त्याच्यावरनं असणाऱ्या गोष्टी यांच्याशी चर्चा करायच्या नाही. आपण अभ्यासतोय भविष्यशास्त्र आणि या प्लुटो ग्रहाचा इफेक्ट सापडतो का नाही. प्लुटो हा तसा वायुरूप असलेला ग्रह आहे. खूप लांब आहे पृथ्वीपासून. ऍस्ट्रॉनॉमीच्या दृष्टिकोनातून ग्रह या संज्ञेला मान्यता प्राप्त होण्याकरता ज्या ज्या क्रायटेरियाज लागतात त्या क्रायटेरियाज प्लुटोकडनं पूर्ण होत नसल्यामुळे त्याला आपण लघुग्रह असं संबोधतो. हे झाले शास्त्रीय उत्तर. पण प्लुटोचा इफेक्ट आपल्या कुंडलीवर दिसतो का नाही दिसतो, मी थोडासा शंकित आहे. कारण माझा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार साधारण 20 ते 25% डायलमा आहे की किती ताकदीनं प्लुटो बोलू. इफेक्ट दिसतो का तो दिसतो. सॉरी, ते राहिलं सांगायचं. इफेक्ट दिसतो का तो दिसतो, पण किती ताकदीनं तो बोलू शकतो. त्या इफेक्टवर म्हणजे तो इफेक्ट जर आपल्याला अनवॉन्टेड इफेक्ट असेल तर तो काढायला काय करावं लागतं हे थोडक्यात त्याच्यावरचा तोडगा काय. तर या गोष्टींचा अजून सगळा सखोल सांगोपांग अभ्यास व्हायचा राहिलेला आहे. पण एक आहे, त्याचा इफेक्ट डे टू डे रुटीनवर दिसतो असं मला वाटत नाही. तो तुमच्या स्वभावावर इफेक्ट करतो, तो तुमच्या भविष्यावर इफेक्ट करतो, तो तुमच्या रेग्युलर हालचालीवर इफेक्ट करतो का, तर नाही. पण तो मधून अधून ज्या ज्या घटनांवर इफेक्ट करत असतो त्या घटनांना गृहीत धरत आपल्या रेग्युलर हालचाली त्यानंतरच्या घटनेपर्यंतच्या असू शकतात. थोडस अतर्क्य बोललो. आता सांगतो. समजा मी 4थीत आहे, माझी वार्षिकची परीक्षा आहे आणि वार्षिकच्या परीक्षेच्या वेळेला मला शाळेत जाताना छोटासा अपघात झाला. मला दवाखान्यात ऍडमिट केलं. साहजिक माझे पालक शाळेत पोहोचले. त्यांनी शाळेतल्या
मुख्याध्यापकांची भेट घेतली, सांगितलं असं असं आहे, आमचा मुलगा तसा हुशार आहे, त्याचा अभ्यासही झालेला आहे, म्हणजे त्याची परीक्षा चुकवण्याचा कुठलाही हेतू नव्हता, पण तो परीक्षेला उशीर होऊ नये म्हणून पळत पळत शाळेत यायला निघाला आणि एका वळणावरून समोर आलेल्या गाडीला त्याचा स्पीड आणि गाडीचा स्पीड मॅच न झाल्यामुळे दोघे एकमेकांना धडकले, तो पडला. आता काय करायचं? त्याच्यावर छापील उत्तर असतं मुख्याध्यापकाचं, नाही नाही वैयक्तिकरित्या तुमच्या बड्ड्याला मी ओळखतो, म्हणजे तसा तो हुशार मुलगा आहे, शाळेतली त्याची हजेरी व्यवस्थित असते, तरी आपण एकदा कन्फर्म करू. म्हणून ते काय करतात, ते तुमच्या क्लास टीचरला बोलवतात. त्या क्लास टीचर जास्त जवळून तुमच्या बड्ड्याला ओळखत असतो, तो तिथं येतो, तो सांगतो हो बाबा बड्ड्या असा असा आहे, तो मी ओळखतो, मुलगा चांगला आहे, त्याचे अभ्यासही चांगला करतो, रिझल्ट्सही चांगले आहेत. मग क्लास टीचर आणि मुख्याध्यापक बसून पालकांना निर्णय काय देतात की आपण त्याचे वर्षभराचे मार्क काढू. समजा पहिल्या चाचणीला त्याला 70% मार्क आहे, दुसऱ्या 6 महिन्याला त्याला 70% मार्क, 80% मार्क आहे, तिसऱ्या चाचणीला दुसरं 6 महिने, तिसरी चाचणी, तिसऱ्या चाचणीला त्याला परत 80% मार्क, प्रिलिमला 80% मार्क. आता तुम्ही तयारी केलाय म्हणता, तर तिन्ही 4 पैकी 3 वेळा 80% आणि एकदा 70%, असे त्याचे 8 × 24 = 7 31 310% मार्क होतात. 400 पैकी 310 मार्क होतात. त्याला जर आपण 4 ने भागलं तर 75, 77%, 78% पर्यंत तो जातो. आम्ही हा ऍव्हरेज पकडून त्याला 78% पास असं डिक्लेअर करू शकतो. त्यात समजा तुमची मुलांनी जास्त अभ्यास केला असं तुम्हाला वाटत, तुमचा जीव कळवळतो, 90 पर्यंत गेला असता होतो, सहज खूप अभ्यास झाला होता, कदाचित वर्गात पहिलाच आला असता, कारण आम्ही त्याला म्हणलो होतो पहिला आला की तुला गाडी घेऊन जाणार. ही हळहळ जे ती प्लुटो देऊ शकतो. आता या घटनेपासून ती व्यक्ती व त्या व्यक्तीवर प्लुटोनी थोडासा इफेक्ट दाखवला अपघाताचा. तर या घटनेपासून ते पुढच्या घटनेपर्यंत, हे समजा या व्यक्तीला 4थीत आपण गाडीचा ऍक्सिडेंट झालेला होता, 4थी पासून त्याचा समजा दुसरा ऍक्सिडेंट 12वीत झाला. मी असं म्हणत नाही तर प्रत्येकाचे आयुष्यभरात कधी ना कधी ऍक्सिडेंट होतात असं माझं अजिबात म्हणणं नाही. आपण एक तर्कसंगत कल्पना म्हणून बघतो. तर ते जे 8 वर्ष असतात, त्या 8 वर्षामध्ये प्रत्येक चौफुल्यावर, म्हणजे जिथं 4 रस्ते एकमेकांना जोडले जातात किंवा जिथं आपल्याला रस्त्याला टर्न घ्यायची आवश्यकता लागेल, त्या ठिकाणी तो मुलगा दपकन थांबेल, चारी बाजूचा नीट आढावा घेईल, भले रस्ता निर्मनुष्य असो तरी तो थांबणार, आढावा घेणार, नीट बघणार, मग पुढे पाऊल टाकणार. का? ती आठवण की आपण पलीकडच्या गल्लीतनं कुठली गाडी येते न बघता पळत सुटलो आणि गाडीनं आपल्याला उडवलं होतं. त्यामुळे छोटे, म्हणजे तो इव्हन गाडी चालवताना देखील कुठं टर्न आला तर त्याच्याआधी तो 4 वेळा हॉर्न देणार. का तर समोरनं कुठली गाडी येत असेल किंवा मुलगा येत असेल, मुलगी येत असेल, तर ती सावध व्हावी. दिस इज कॉल्ड प्लुटो इफेक्ट.